नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। बरेच दिवसानंतर मी आज रेसिपी शूट केली आणि अपलोडसुद्धा केलेली आहे। तर आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मॅक्रोनी केली होती। अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही मॅक्रोनी तयार केलेली आहे। तर त्यासाठी मी जवळजवळ 1 कप मॅक्रोनी उकडून घेतलेली आहे। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही मॅक्रोनी उकडून होते। तर त्यासाठी मी काही भाज्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत। एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच तेल घातलेला आहे आणि सोबतच मी 1 चम्मच त्यामध्ये बटर घातलेला आहे। हे होममेड बटर आहे। तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची आणि 1 हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतली होती, ती सुद्धा मी टाकून घेतली आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे लालसर रंगावर। तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता, जसे की पत्ताकोबी, सिमला मिरची, गाजर, बिनसाच्या शेंगा अगदी बारीक सर्व कट करून घ्यायचं आणि ह्यामध्ये घालायचं। आता कांदा आणि सिमला मिरची छानपैकी परतून झाली आहे, त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो घालून घेतला। सर्व मिश्रण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे छानपैकी परतून झालेलं आहे, त्यामध्ये आता थोडे चवीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी अगदी पाव चम्मच हळद घालून घेतली, चवीला थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि परतून घेत आहे। मी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होईल अशा पद्धतीची ही मॅक्रोनी पास्ता तयार करत आहे। सकाळच्या नाश्त्याला किंवा कोणी जर पाहुणे आले घरी तर झटपट असा हा नाश्ता तयार करता येतो। त्यामध्ये आता मी रेड चिली सॉस टाकत आहे 1 चम्मच। रेड चिली सॉस टाकल्यामुळे चव खूप मस्त येते ह्या मॅक्रोनीला। आणि टोमॅटो सॉस घालून घेत आहे। 1 टोमॅटो मी घातलेला आहे ऑलरेडी। सोबतच 1 मोठा चम्मच टोमॅटो सॉस घालून घेतला आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छानपैकी परतून घ्यायचं आहे। सॉस टाकल्यामुळे मस्त अशी चव येते ह्याला। आता हे शिजवून घेतलेल्या मिश्रणामध्ये, मसाल्यामध्ये मी ही उकडून घेतलेली मॅक्रोनी जी आहे ती टाकून घेतली आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो। तर सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घेतलं आहे। थोडं टोमॅटो सॉस मी अजून टाकून घेतला, थोडा कमी झालेला होता। आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त ह्यामध्ये मसाले वापरू शकतो किंवा सॉस जे घातलेले आहेत ते आपण वापरू शकतो। तर आता ही मॅक्रोनी जी आहे ती तयार झालेली आहे। ह्यामध्ये मी 1 चीज स्लाइस घालून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे चीज क्यूब असेल तर ते किसून घालू शकता। माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी चीज स्लाइस घालून घेतली 1 आणि वरून कोथिंबीर घालून घेतली। हिरव्या पातीचा जर कांदा असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व छान मिक्स करून घेत आहे आणि खूप चविष्ट अशी ही मॅक्रोनी तयार झालेली होती। तर तुम्ही अशा प्रकारची जी मॅक्रोनी आहे ती खरंच करून बघू शकता। मस्त अशी चव झाली होती, भन्नाट। तर आजची ही तुम्हाला मॅक्रोनी पास्ताची रेसिपी कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ बघता येतील। चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।